चंद्रपूर जिल्ह्यातल्या तोहोगाव ग्रामपंचायतीत पाचगाव हे 280 लोकवस्तीचं एक आदिवासी बहुल गाव आहे, जिथे लोकांनी गांधी विनोबांची ग्रामस्वराज्याची संकल्पना रुजवली. वनहक्क आणि बांबू व्यवस्थापनातून आतापर्यंत तब्बल 4.5 कोटींचं उत्पन्न घेतलं. या गावात सत्ता लोकांच्या म्हणजे ग्रामसभेच्या हातात आहे. सर्व सहमतीतून निर्णय प्रक्रिया होत असल्याने गणराज्य गाव म्हणून आता हे गाव पुढे आलंय. 2009 मध्ये 17 डिसेंबर 2009 ला पाचगावचा वनहक्क दावा सादर केला. सादर केल्यानंतर आमचा दावा खूप दिवस पेंडिंग मध्ये राहिला. माझे मुलं लहान असताना सुद्धा 2-3 महिन्याचं बाळ घेऊन मी जायची त्या मीटिंगला. दावा मिळाल्यानंतर आम्ही सुरुवातीला कमी सहभाग होता महिलांचा आमच्या ग्रामसभेमध्ये. काही जणांना विश्वास होता, काही जणांना नव्हता. दावा तर मिळाला न मिळायच्या आधी पण विश्वास नव्हता. आपण हे करत आहोत, आपल्याला एवढं सारं जंगल मिळणार का बा, आपल्याला सरकार एवढं जंगल देणार का. ते दावा करण्याच्या प्रक्रियेमध्ये खूप काही अडचणी आल्या ग्रामसभेला. त्यामध्ये सगळ्या अडचणी सहन करत आम्ही दावा सादर केला आणि 2012ला आमचा दावा मिळाला. त्यानंतर पाचगावचं प्रक्रिया चालू झाली, म्हणजे बांबूचं काम चालू झालं. याच्यामध्ये महिला पुरुष समानतेनंच काम करतात. सगळ्यांना मजुरी सारखीच आहे. मीटिंग मध्ये सगळ्यांना समानच अधिकार आहे बोलण्याचा. काम करण्याचा जसा अधिकार आहे तसाच महिलांनाही समानच अधिकार आहे बोलण्याचा. आम्ही काम करत चालू. मुलं तर आधी शिकत नव्हते. पाचगावचे मुलं म्हणजे खूप कमी प्रमाणात शिकत होते, शिक्षण घेत नव्हते, शाळेत दूर जावं लागत, पैसे अपुरे पडत होते. महत्वाचं म्हणजे पैसे. आता हे जेव्हाचं मिळालं तेव्हाचे पाचगावचे मुलं व्यवस्थित म्हणजे शिकायला लागले बाहेर चंद्रपूर ठिकाणी. 2006 मध्ये केंद्र शासनाने वनहक्क कायदा आणला आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पहिला सामूहिक वनहक्क प्राप्त करून आपल्या गावाच्या हद्दीतील जंगलांवर गावाचा म्हणजे ग्रामसभेचा अधिकार मिळवला. 2012 मध्ये पाचगाव ग्रामसभेला 1006 हेक्टर म्हणजे सुमारे 2486 एकर वनहक्क दावा मिळाला. याचा गावकऱ्यांनी सदुपयोग केला आणि चक्क क्रिकेट स्टेडियमपेक्षा मोठा असा 7 एकर जागेवर बांबूचा डेपो उभारला. यामुळे एकेकाळी गरिबीत जगत असलेलं हे गाव आता जंगलाच्या व्यवस्थापनातून समृद्ध झालंय. 7 एकरचा डेपो आहे तो आमचा. आणि या डेपोमध्ये दरवर्षी म्हणजे जसं वर्षाच्या काठी 2 ते 2.5 लाख बांबू आम्ही कापत असतो. आणि यापासून वर्षाखेरीस आमच्या याचा मुद्दाम ज्यांचा निवड निधी आहे तो जवळपास 60 ते 70 लाखांचा होतो वर्षाच्या काठी. पण एकूणच आतापर्यंत 4.5 कोटींचा पूर्ण व्यवसाय झालेला आहे. बांबू जंगलातून डेपोवर आल्यानंतर बांबूचे आम्ही जे म्हणजे हा किती बांबू आहे, किती गोलायचा आहे, याची लांबी किती आहे, त्यानुसार मग आम्ही याचे रेट तयार करतो. आणि ते रेट गुप्त असते, ते फक्त गावकऱ्यांनाच माहीत असते. कोणत्या ठेकेदाराने कुठे लीक केल्या जात नाही. मग हे सर्व केल्यानंतर 7 दिवसा अगोदर आम्ही न्यूजपेपरला एक जाहिरात देतो. जाहिरात दिल्यानंतर मग ठेकेदार त्या तारखेला इथे येऊन डेपोवर प्रत्यक्ष मालाची पाहणी केल्यानंतर ते मग आपली मालाची पाहणी करून ते इथेच मग ते बोली लावतात. इथे बोली सुद्धा सर्व गावकरीच करते. सर्वांच्या समोर सर्व जे सदस्य असते गावातले त्यांच्या समोर प्रत्यक्षरित्या इथे बोली बोलल्या जाते. आणि जे बोली आम्ही रेट ठरवले आहे त्याच्यापेक्षा जास्ती बोली गेलं तरच आम्ही तो माल विकतो, नाही तर तो माल आम्ही विड्रॉल करून परत लिलाव ठेवतो. पण हे काम सहज घडलं नाही. पहिला सामूहिक वनहक्काचा दावा करणाऱ्या गडचिरोलीतील मेंढालेखा ग्रामसभेला 2009 मध्ये जंगलावरचा व्यवस्थापनाचा अधिकार मिळाला होता. तिथे काम करणारे मोहन, हिराबाई, हिरालाल आणि देवाजी तोफा यांच्या संपर्कात पर्यावरण मित्र संस्थेचे विजय देठे होते. या सामाजिक कार्यकर्त्याने पाचगावचा अभ्यास करून ही प्रक्रिया पुढे नेली. जंगलाच्या व्यवस्थापनासाठी 115 नियम गावकऱ्यांनी इथे तयार केले. ग्रामसभेच्या पूर्व परवानगीशिवाय पाचगावच्या जंगलात कुणालाही जाता येत नाही. वनविभागाचे अधिकारी असो किंवा कलेक्टर असो, त्यांना ग्रामसभेची परवानगी घ्यावीच लागते. 2015 मध्ये माझं पोलीस पाटील या पदी नियुक्ती झाली. आणि माझं गाव तसं तर शांतच असल्यामुळे काही मग खाली वेळामध्ये काय करायचं, तर मग जर आपल्याला खाली वेळामध्ये काही कमवता येत असेल तर मग आपण कमवलं पाहिजे. म्हणून मी माझे मिस्टर आम्ही दोघं पण बांबूच्या कामाला
जातो आणि त्या बांबूच्या कामामधून जे रोजी मिळते त्याच्यामध्ये आम्हाला पुऱ्या, कारण तर शेतीच्या कामामध्ये जाऊन शेतीच्या कामाची 200 रुपये रोजी आणि ग्रामसभेची 600 रुपये रोजी, 3 पट आपल्या घरी पैसा जास्तीचा येत आहे शेतीच्या रोजीपेक्षा. म्हणून आम्ही जास्त बांबू कटाईकडे जातो आणि शेतीचं जर असं आता खाली वेळामध्ये राहिले तरच शेतीचे कामं करतो. ग्रामसभेने पाचगावचे सुरुवातीपासूनचे सर्व रेकॉर्ड जतन करून ठेवले आहेत. पहिल्या वर्षी 2013 मध्ये बांबूचे 80,100 बंडल जवळपास 7 लाख रुपयांना विकले. त्याच्या पुढच्या वर्षी 27 लाख रुपयांचा महसूल मिळवला. कोविड-19च्या काळातही 2020 मध्ये केवळ 8 लाख रुपये उत्पन्न मिळालं. मागच्या वर्षी 1.5 लाख बांबू तोडला आणि जवळपास 46 लाख रुपयांचा नफा या ग्रामसभेने मिळवलाय. म्हणजेच गेल्या दशकभरात या ग्रामसभेने फक्त बांबू उत्पादन आणि विक्रीतून वर्षाला सरासरी 60 लाख रुपयांची कमाई केली आहे. या व्यवसायातून ग्रामसभेने संगणक, प्रिंटर घेतले आणि एका खोलीचं कार्यालय सुद्धा बांधलंय. कुणालाही गाव सोडून कामासाठी बाहेर जावं लागू नये म्हणून दररोज 70 गावकऱ्यांना ग्रामसभा काम उपलब्ध करून देते. तर माझ्याकडे ग्रामसभेने बांबू लिलावाची जबाबदारी दिली आणि माझ्याकडे 2 जबाबदारी आणि ग्रामसभेला जो खर्चासाठी लागतो तो पेटी कॅश म्हणून खर्च म्हणजे जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही जंगलाचं वर्किंग प्लॅन केलं. विजयभाऊ डेटे आणि गावकरी मिळून आमच्या ग्रामसभा पाचगावमध्ये अध्यक्ष आणि सचिव कायमस्वरूपी नसतो. ग्रामसभा असली का ग्रामसभेच्या सदस्यामधून अध्यक्षाची निवड केल्या जाते. त्यानंतरच मग त्या प्रक्रियेला मीटिंगला सुरुवात होते.